नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये होळी धुळवड उत्साहात साजरी. भगवा रंग सोडलेले यांना नवा रंग लाभो होवो. खासदार श्रीकांत शिंदे आणि होळी धुळवडीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, YouTube आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यामध्ये काल होळी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी होळी प्रज्वलित करण्यात आली होती. अनेक ठिकाणी रोषणाई, पताका लावण्यात आल्या होत्या. होळी प्रज्वलित करताना काही ठिकाणी संदेशही देण्यात आले होते. होळी प्रज्वलित करताना अनेक ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. होलिकोत्सवाविषयी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. कृष्ण लहान असताना त्याला ठार मारण्यासाठी कंसाने पुतना राक्षसीला पाठविले, पण दूध पीत असताना तिचा प्राण शोषून कृष्णाने त्या दुष्टपुतना राक्षसीला यमसदनाला पाठवले. त्याचे प्रतीक म्हणून होळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी पुतना राक्षसीला जाळण्यात येते. महाराष्ट्रात याविषयी आणखी एक कथा सांगितली जाते. पूर्वी ढुंढा नावाची एक दुष्ट राक्षसीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होलिकोत्सव साजरा केला म्हणजे गावच्या मुलांना ढुंढा राक्षसी त्रास देत नाही असा समज आहे. होळीचा सण हा शिशिर ऋतूमध्ये थंडीच्या दिवसात येतो. या दिवसात अनेक वृक्षांची पानगळ चालू असते. घराच्या परिसरात पानगळ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते. अस्वच्छता हीच खरी ढुंढा राक्षसी. अस्वच्छतेमुळे लहान मुले पटकन आजारी पडतात. पानगळीत पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो जाळण्याची प्रथा पडली. स्वच्छता झाली की रोगराईची ढुंढा राक्षसीण मुलांना त्रास देत नाही. कोकणात फार प्राचीन कालापासून हा पालापाचोळा शेतातील भाज्यावळीसाठी वापरण्याचीही प्रथा होती. पूर्वी धार्मिक गोष्टी लोक मनापासून पाळीत असतं, म्हणून होलिका दहनाची प्रथा पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी होलिकोत्सव साजरा करण्यात आला. आज होळी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रथेप्रमाणे होळीची पूजा करून होलिका मातेला मनोभावे वंदन केले. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते. ठाण्यातील भवानीनगर येथील शिवसेना शाखा आयोजित होलिका उत्सवाची एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. ठाण्यातील जय भवानीनगर येथे आयोजित एकनाथ भोईर यांच्या वतीने आयोजित केलेल्या होलिका उत्सवाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाण्यात माजी महापौर अशोक वैती यांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव साजरा करण्यात आला. माजी महापौर अशोक वैती यांच्या वतीने लुईसवाडीमध्ये पारंपरिक कोकणी पद्धतीने होळीचे दहन करण्यात आले आहे. ठाण्यात कोकणामध्ये ज्याप्रमाणे होळीचे पूजन करण्यात येते त्याप्रमाणे वागळे इस्टेट येथे माजी महापौर अशोक वैती यांच्या माध्यमातून होलिकोत्सव साजरा करण्यात आला आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक
15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालय बाहेर रंगाची उधळण करत धुळवड साजरी करण्यात आली. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धुळवड निमित्त पक्ष कार्यालय बाहेर रंगाची उधळण करत धुळवड साजरी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे देखील उपस्थित होते. आनंद परांजपे यांनी ठाणेकरांना आणि उपस्थितांना होळी धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तमाम जनतेला होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही होळी सर्वांना सुखाची आणि समृद्धीची जाव आणि राज्यातील जनतेला सुखा-समाधानाचे दिवस येऊ दे अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांनी आज आनंद आश्रम येथे धुळवड साजरी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या शुभेच्छा दिल्या. राज्य आणि केंद्र सरकार मिळून राज्याचा विकास करत आहे. आज सणाचा दिवस असल्यामुळे आज राजकारण नको तर फक्त आनंद साजरा करूया. डबल इंजिन सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रगती करत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आनंद आश्रम येथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावून धुळवड साजरी केली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. भगवा रंग सोडलेले यांना नवा रंग लाभो होवो अशा शुभेच्छा कल्याणच्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्या. श्रीकांत शिंदे यांनी आज मध्ये शिवसैनिकांसमवेत होळी साजरी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या शुभेच्छा दिल्या. भारत हा एका रंगात रंगला आहे आणि तो रंग म्हणजे भगवा रंग. धुळवडी निमित्त सर्वांनी मनातील रुसवे फुगवे बाजूला ठेवून होळी साजरी करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. काही लोकांनी भगवा रंग सोडला आहे आणि जो रंग धारण केलाय त्यांना त्याचा लाभ हो असा टोला नाव न घेता उद्धव ठाकरे यांना श्रीकांत शिंदे यांनी लगावला. धर्मवीर आनंद दिघे यांनी वेगवेगळे उत्सव सुरू केले, त्यातील होळीचा हा उत्सव जल्लोष साजरा केला जात आहे असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. कल्याण डोंबिवलीकरांनी रंगाची मुक्तपणे उधळण करून मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी केली आहे. शहरातील रस्ते, इमारती, मैदान, वसाहत परिसरात बच्चे कंपनीसह तरुण महिलांनी एकत्र येऊन रंगाची उधळण केली आहे. एकमेकांना शुभेच्छा देऊन रंग लावण्यात आला. अनेक ठिकाणी गाण्याच्या तालावर रंग खेळण्यात मुले दंग झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एकंदरीतच आज धुळवड निमित्त कल्याण डोंबिवलीमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होत. धुळवड होळी पाठोपाठ आज धुळवड ही उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा धुळवड साजरी करण्यामध्ये सर्वत्र उत्साह जाणवत होता. विविध गृहसंकुलातून ही धुळवड मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात आली. युवक युवतींनी धुळवडीचा आनंद लुटला.
अबालवृद्धांबरोबर अगदी लहान मुलांनीही धुळवडीचा आनंद लुटला. पहिल्या वर्षाची होळी साजरी करणाऱ्या अनेक बालकांनीही धुळवड जल्लोषात साजरी केली. नैसर्गिक रंग आणि पाण्यामध्ये मनसोक्त डुबून या धुळवडीचा आनंद लुटला. धुळवडीमुळे आज सर्वत्र शांतता जाणवत होती. नेहमी गर्दीने भरभरून वाहणारे रस्ते आज शांत जाणवत होते. सर्वत्र शुकशुकाट जाणवणारा होता. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये होळी धुळवड उत्साहात साजरी. भगवा रंग सोडलेले यांना नवा रंग लाभ होवो. खासदार श्रीकांत शिंदे आणि होळी धुळवडीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.